सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि 31 जानेवारीच्या पूर्वी या सर्व तर याचिकाकर्त्यांचे वकील मंगेश ससाने यांनी सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन 246 त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता, 3 तारखेला याचं मतदान होतं। त्याच्यानंतर ज्या नगरपंचायती आहेत 42 यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पिटिशनचा विरोध आहे, त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवारी जास्त आहे, ओबीसींचं आमचं म्हणणं आहे कमी केली, तर त्याच्यावर डिटेल हिअरिंगमध्ये आम्ही ऐकू। त्यामुळं सध्या ह्या 57 ठिकाणी आणि ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तिथं सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दिस पिटिशन असं कोर्टाने सांगितलेलं आहे। न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून हा जो कार्यक्रम जो सुरू केला होता निवडणुकीचा, जसा कार्यक्रम आहे, जशा तारखा आहे तशा घेण्यात यावात। त्यामुळे या सर्व म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे। ओबीसीच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की कोर्ट म्हणलं या संदर्भामध्ये जस्टिस खानविलकर यांचं जे जजमेंट आहे ते 3 जज बेंचचं जजमेंट होतं। त्यामुळे आपल्याला त्या संदर्भामध्ये मोठं बेंच, लार्जर बेंच करावं लागेल आणि 21 जानेवारीला याच्याबद्दलची सुनावणी ठेवलेली आहे आणि 21 जानेवारीला 3 जज बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि हे सर्व ऐकलं जाईल। त्यामुळे ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे। ओबीसीचे आता जे काय वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील। याच्यामध्ये कोर्टाने पुढे जाऊन असं पण सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 336 पंचायत समिती, 32 जिल्हा परिषदा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन 29 याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत, त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला। या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत, आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या। या सर्व निवडणुका 50% मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत। म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे। फक्त अट एक सांगितली की 50%ची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि याच्यामध्ये पण तेच त्यांनी आदेश लागू केलेला आहे की ह्या पण निवडणुका सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पिटिशन, म्हणजे 50%ची मर्यादा जर कदाचित ओलांडली गेली एक्सेप्शनल केसमध्ये तर त्या संदर्भात या निवडणुका पण तशाच होतील। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या बाबतीमध्ये ओलांडायची नाही, पण जर ओलांडली गेली तर तोही आमच्या निर्णयाला बांधील असेल असं नक्कीच 57 ज्या जागा आहेत त्या 57 जागेचा पण मोकळा झालेला आहे। फक्त सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पिटिशन असं ते झालेलं आहे। त्यामुळं आज नक्कीच ओबीसी असतील किंवा राजकीय पक्ष असतील आणि लोकप्रतिनिधी असतील यांनी सुटकेचा श्वास आज टाकला असेल। आज ही सकारात्मक गोष्ट आहे, ज्यांचं भवितव्य टाळलेलं होतं या सर्वांच्या बाबतीत हा सकारात्मक निर्णय आलेला आहे। महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग आज मोकळा झालेला आहे। तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर वकील देवदत्त पालोदकर यांनी